नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. काय आहे मंत्र साधना आणि मंत्रजप कसा करावा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर काय आहे मंत्र साधना? हिंदू धर्मात देवी देवतांच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. यात मंत्रोच्चाराचे आपले एक वेगळे महत्त्व आहे. मान्यतेनुसार योग्य पद्धतीने मंत्र जप केल्यास सर्व सांसारिक सुख प्राप्त होते. मोक्षप्राप्तीसाठी मंत्राचे खूप महत्त्व आहे. परंतु मंत्र म्हणजे काय, मंत्र जप कसा करावा हे अनेकांना माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. धार्मिकदृष्ट्या मंत्र या शब्दाचा अर्थ अमर्यादित आहे. वैदिक स्तोत्रांच्या प्रत्येक श्लोकाला देखील मंत्र संबोधले जाते. देवी देवतांच्या स्तुतीसाठी आणि यज्ञ हवनात निश्चित केलेला शब्द समूहाला मंत्र म्हणतात. मान्यतेनुसार मंत्रात इतकी शक्ती आहे जी देवता किंवा शक्ती प्रकट करतात. तर जपाचे 3 प्रकार आहेत. स्वर म्हणजे शाब्दिक आणि उपांशु आणि मानसिक. शाब्दिक जप हळू बोलून केला जातो आणि उपांशु जप हा इतरांना ऐकू येत नाही अशा पद्धतीने केला जातो. आणि मानसिक जप करताना जीभ आणि होठ हलत नाहीत. तो जप मनातल्या मनात केला जातो. जप करताना हालचाल करू नये, बोलू नये, रागावू नये, मनात कोणतेही चुकीचे विचार किंवा भावना निर्माण करू नये. आणि जर का मनात अशा चुकीच्या भावना येतच असतील तर त्यावर त्वरित प्रतिबंध लावावा, अन्यथा नामजपाचे कोणतेही फळ मिळत नाही. धर्म, काम आणि मोक्षप्राप्तीची प्रेरणा देणारी शक्ती म्हणजेच मंत्र. अदृश्य गुप्त शक्ती जागृत करून ती आपल्यासाठी अनुकूल बनवण्यासाठी तसेच गुप्त शक्ती विकसित करण्याच्या पद्धतीला मंत्र म्हणतात. तंत्रशास्त्रानुसार देवतेचे सूक्ष्म शरीर किंवा अधिष्ठाता देवतेच्या कृपेला मंत्र म्हटले जाते. दैवी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपयुक्त शब्दांच्या समूहाला मंत्र म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार मंत्र साधनेसाठी विशेष काळ आणि महिना, तिथी आणि नक्षत्र लक्षात घेतले पाहिजे. या गोष्टीचे पालन करत मंत्र जप केल्यास त्याचे अधिक लाभ मिळतात. तर सर्वोत्तम महिने कार्तिक, अश्विन, वैशाख, माघ, मार्गशीर्ष, फाल्गुन आणि श्रावण ह्या महिन्यात साधनेसाठी सर्वोत्तम फार चांगले मानले गेले आहेत. सर्वोत्तम तिथी मंत्रोच्चारासाठी सर्वोत्तम तिथी म्हणजे पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमा, पंचमी, द्वितीया, सप्तमी, दशमी आणि त्रयोदशी तिथी ह्या तिथी सर्वोत्तम मानल्या आहेत. आणि उत्तम पक्ष तर शुक्ल पक्षातील शुभ चंद्र आणि शुभ दिवस पाहून मंत्राचा जप करावा. तर शुभ दिवस मंत्र जपासाठी रविवार, शुक्रवार, बुधवार आणि गुरुवार हे सर्वोत्तम दिवस चांगले मानले आहेत. तर मंत्र साधनेत आसन आणि जपमाळ हे किती आवश्यक आहे ते बघूया. मंत्र जपाच्या वेळी कुशासन, मृगचर्म, वाघंबर आणि लोकरीने केलेले आसन उत्तम मानले जाते. तर माळ रुद्राक्ष, जयंती फळ, तुळशी, स्फटिक, हस्तिदंत, लाल प्रवाळ, चंदन आणि कमळगट्ट्याची माळ ह्या जपमाळेने जप केल्यास यश मिळते. रुद्राक्ष जपमाळ सर्वोत्तम मानली आहे. जपमाळेचे जप कसा मोजायचा, तर जप मोजण्यासाठी लाख, कुश, सिंदूर आणि वाळलेले शेण एकत्र करून गोळ्या बनवाव्यात. जप करताना उजव्या हातात जपमाळ घ्या. जपासाठी जपमाळ अनामिकेवर ठेवून अंगठ्याने स्पर्श करून मधल्या बोटाने हलवावी. सुमेरूचे उल्लंघन करू नका. तर्जनी वापरू नका. सुमेरूभोवती जपमाळ फिरवा आणि दुसऱ्यांदा जप करा.
तर अशा प्रकारे जप केला तर त्याचे फळ अशा प्रकारे मिळतं. मंत्र जापाच्या स्थळानुसार मंत्राचा लाभ मिळतो. त्यानुसार घरी जप केल्याने 1 पट लाभ मिळतो, तर गोठ्यात 100 पट लाभ मिळतो. पुण्यवान वनात किंवा बागेत किंवा तीर्थक्षेत्रात 1000 पट लाभ मिळतो. डोंगरावर जप केल्यास 10,000 पट लाभ मिळतो. नदीकाठावर जाप केल्यास 1,00,000 पट लाभ मिळतो आणि मंदिरात लाखो पट लाभ मिळतो आणि शिवाच्या जवळ जप केल्यास अनंत पट लाभ मिळतो. तर मंत्र जप करताना दिशा आणि वेळेचे विशेष महत्त्व आहे. त्यानुसार तुमची बसण्याची स्थिती वेळेनुसार असावी. जर तुम्ही सकाळी लवकर मंत्रोच्चार करत असाल तर तुमचे तोंड पूर्वेकडे असावे. जर तुम्ही संध्याकाळी मंत्र जपत असाल तर तुमचे तोंड पश्चिमेकडे असावे. अशी असावी जपमाळ. मंत्र जप करताना जपमाळ वापरणे खूप महत्त्वाचे आहे. आपण कोणत्या देवाची पूजा करत आहोत हे लक्षात घेऊनच जपमाळ निवडली पाहिजे. त्यानुसार भगवान शिवाच्या मंत्राचा जप करत असल्यास रुद्राक्ष जपमाळ वापरा. जर देवी लक्ष्मीची पूजा करत असाल तर कमलगठ्ठ्याची जपमाळ वापरा. याचप्रमाणे इतर देवी देवतानुसार जपमाळ वापरावी. मंत्रोच्चारापूर्वी हे काम नक्की करा. शास्त्रानुसार मंत्रोच्चार केल्याने जल शिंपडले जाते. मंत्राचा उच्चार केल्यानंतर पाण्याला स्पर्श करणे वर्ज्य आहे. त्यामुळे मंत्र जपण्यापूर्वी शुद्ध पाण्याचे भांडे आणि 1 चमचा सोबत ठेवावा. मंत्र म्हणण्यापूर्वी हातात जल घेऊन मंत्राचा संकल्प घेऊन जल अर्पण करावे. मंत्र जपण्यापूर्वी देवाचे ध्यान करावे. मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्ही ज्या आसनावर बसला आहात ते एका बाजूने उचलून चमच्याने पाणी घेऊन त्या आसनाखाली टाकावे आणि त्यावर आसन टाकावे. त्यानंतर जमिनीवर नतमस्तक होत देवाला नमस्कार करावा. आता आसन सोडत आसनाची व्यवस्थित घडी करून ती योग्य ठिकाणी ठेवावे. मान्यतेनुसार आपली उपासना देवांना अर्पण होत देवांना शक्ती वाढते. अशा स्थितीत कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेला मंत्र देवांना अर्पण होतो. मंत्राचा जप हे व्यक्तीचे पुण्यकर्म म्हणून गणले जाते. त्यामुळे मंत्रोच्चार केल्यानंतर आसनाच्या खाली पाणी शिंपडण्याचा हा नियम आहे. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.